धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। खरं तर देशातील जेनझींचं हे महत्त्वाचं आंदोलन ठरलेलं आहे आणि यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला पाहायला मिळतोय। काही जेनझी जे आहेत ते रोज खरं तर शिवाजी पार्कमध्ये येत होते, आंदोलन करत होते। आज देखील ते खरं तर आंदोलन करण्यासाठीच आलेले होते, मात्र आता राजीनामा झालेला ऐकून आता नेमकं त्यांना काय वाटतं ऐकूया। काय सांगाल दादा, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला पाहायला मिळतो? कसं आहे, सर्वात प्रथम आपलं या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी जो धर्मेंद्र प्रधान हा जो व्यक्ती आहे आणि खूप लेट गेला राजीनामा द्यायला, त्याच दिवशी दिला असता तर ह्या सगळ्या गोष्टी पुढे घडल्या नसत्या। मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांवर जो काय ह्या बेड हल्ला झाला, तरुणांवरती हल्ला झाला, कितीतरी लोक त्यामध्ये इंजर्ड झाले, 150वरनं जास्त लोक त्या इंजर्डमध्ये, बऱ्याचशा गोष्टी त्याच्या मेंटली डिस्टर्ब आणि इतर त्यांचे जे पालक आहेत त्यांचाही या ठिकाणी त्यांना त्रास झाला। तर या सरकारने त्या गोष्टीचा विचार केला असताना तेव्हा जर त्यांनी राजीनामा दिला असता तर त्याच्यामध्ये ही वेळ आली नसते बघायची। जो 20 तारखेला जो तिथे अभिषेक दिपके यांनी जो मोठ्या प्रमाणामध्ये जो काय आंदोलनाचा हाक दिली, पूर्ण अख्खा महाराष्ट्रातून आणि देशातून सर्व युवक आणि युवती त्या ठिकाणी जर गेले आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना यश हा असं म्हणता येईल। परंतु हा जो राजीनामा आहे, हा राजीनामा पूर्ण विद्यार्थ्यांचा आहे आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, जे पालकांचा आहे, हा राजीनामा त्यांचा आहे। नक्कीच काय सांगाल दादा, तुम्ही काय भावना व्यक्त करताय? गेले अनेक दिवस तुम्ही देखील शिवाजी पार्क इथे येताय, आंदोलन करताय, सातत्याने सांगत होतात। 29 दिवस झालेले आहेत आणि आज अखेर राजीनामा आलेला पाहायला मिळतो। नाही, खरं तर खूप आनंद झाला ऐकून। भरपूर दिवसापासून आम्ही जेनझीज, मी मिलेनियल ॲक्च्युली, पण जेनझीजना सपोर्ट करतो आहे आणि खरंच एक खूप आनंद झाला की रिझाईन मिळाला। आणि खरं तर एक खूप मोठं एक्झाम्पल सेट झालं आहे की यानंतर म्हणजे लोक जे आधी भीत होते की कुठलंही प्रदर्शनासाठी किंवा कुठलंही जे त्यांच्या मागण्या आहेत ते एकजूट होऊन कधी मागत नव्हते, पण या जेनझीने एक खरंच एक्झाम्पल सेट केलं आहे आणि हा खरंच खूप मोठा विजय आहे। आणि यानंतर हे एक्झाम्पल सेट करून नक्कीच आम्ही यानंतर जे काही पण असे इश्यू येईल नंतर खरंच ओव्हरकम करू। कुठेतरी यामुळे सरकारचे डोळे उघडलेत असं वाटतंय की बाबा अजूनही लोकशाही आहे देशात, हे या माध्यमातून सिद्ध झालंय असं काही वाटतंय? खरंच हे लोकांची ताकद आहे, ज्याच्यामुळे जे सर्वांनी सहभाग घेऊन एक आंदोलन छेडलं आणि त्यामुळे आम्हाला हे विजय मिळाला। त्याबद्दल मला असं वाटतं की खरंच हे खूप छान झालं आणि हे खरंच एक्झाम्पल होतं। सरकारला झुकावं लागलं आणि यापुढेही हे एक्झाम्पल असंच म्हणून सेट केलं जाईल। नक्कीच आपण आणखीन देखील इथे मुलं आहेत, आपण त्यांना काय सांगाल दादा? रोज येत होतात, आंदोलन सफल झालंय, कुठेतरी रक्त सांडलं होतं दिल्लीमध्ये, ते देखील वाया गेलेलं नाहीये। धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा हे सांगतोय का? आता जस्ट त्यांनी राजीनामा दिला है आणि त्यांना द्यायच लागतात। उनको राजीनामा देना ही पड़ता था क्योंकि जिस तरीके से आंदोलन चल रहा था, कितने स्टूडेंट्स को मार लगी है, कितने हॉस्पिटल में भर्ती है, कितनों की जान गई है, कोई छोटी मोटी बात नहीं है। पेपर एक एग्ज़ाम एक ऐसी चीज़ है जिस टाइम हम लोग लिखने बैठते हैं तो बस इतना ही दिमाग में होता है कि कैसे भी करके पास हो जाए, क्योंकि वो पूरे साल की मेहनत होती है, 1-2 दिन की मेहनत नहीं होती है। फेल होना मतलब सीधा माइंड में ये आता है कि सुसाइड। और ये कोई छोटा मोटा मुद्दा नहीं है। पेपर लीक मतलब यार इतने बड़े मिनिस्टर है, वो थोड़ा तो मतलब रहना चाहिए ना उनको कि ऐसे कैसे हो रहा है, बच्चों के फ्यूचर का सवाल है। धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा आधीच देणं अपेक्षित होतं का? मॅडम, माननीय धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला म्हणजे देशाचा प्रश्न सुटला असं होऊ शकत नाही। कारण जर ही जी देशाची भावी पिढी आहे, हे देशाचं नाक आहे आणि जर त्या तरुण पिढीवरती जर दिल्लीसारख्या जंतर मंतरवरती जर त्यांच्या छातीवरती जे आमच्या तरुणी आहेत जर त्यांच्या छातीवरती जर लाद देत असेल तर हे अत्यंत भयानक परिस्थिती आहे। म्हणजे या देशामध्ये लोकशाही आणि कायदा व सुव्यवस्था नसल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। म्हणून जर विद्यार्थ्यांना जर न्याय द्यायचा असेल तर बाबासाहेबांची संकल्पना होती शिक्षणासाठी जो स्वतंत्र कायदा, त्याचप्रमाणे जे शेतकरी मरत आहेत, आज सगळीकडे अत्याचार होत आहे, तर बाबासाहेबांची मुख्य संकल्पना अजून संकल्पना आहेत त्या जर लागू करण्यात आल्या तर त्या देशामध्ये न्याय समता नांदेल, विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अन्यथा हा देश भटकत चालला आहे। नक्कीच तर आपण एकंदरीत बघतोय की विद्यार्थ्यांना आनंद झालेला आहे। खरं तर त्यांचं जे दिल्लीत सांडलेलं रक्त आहे त्याला कुठेतरी एक दिशा मिळाली, अर्थ आला आणि हे आंदोलन जे आहे ते त्यांचं यशस्वी झालंय। धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर आता हे जेनझीज जे आहे ते कशा पद्धतीने जल्लोष करतायत, त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांच्या रील्स येत होत्या, आता नेमक्या त्यांची क्रिएटिव्हिटी कशी दिसणार हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट
स्वप्नील मोरेसह मी भाग्यश्री प्रधानाचार्य. जय महाराष्ट्र, मुंबई.